वेळ हे रक्तात असावं लागतं. चला जाऊया सामन्याकडे. एक जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीकरिता येतोय. गेल्या सामन्यामध्ये अप्रतिम प्रदर्शन करत असताना आपण पाहतायत इकडे मात्र विजयी संपादन केले. अर्थातच जगदीश 11 साविंद्रा संघ दाखल झालाय. आपण पाहतायत दुसऱ्या फेरीमध्ये त्यांच्या विपक्षामध्ये संघ दाखल झाला. एका बाजूने हर्षिद 11 टेमगरपाडा. चला टेमगरपाडा संघ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. जगदीश 11 साविंद्रा संघ आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. दोन ऑफिशियल पंच मंद मंद पावलाने मैदानाच्या दिशेने रवाना होत असताना आपण पाहतायत चला सलामीची जोडी पाठवायची आहे. बादवड संघ हर्षिद 11 टेमगरपाडा संघ. चला आपण सलामीची जोडी पाठवायची आहे. हर्षिद 11 टेमगरपाडा लवकर आपण सलामीची जोडी पाठवायची. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. यामधून विजय होणारा संघ आपल्याला 2-2 हात करताना दिसेल. यामधून विजय होणारा संघ आपण पाहणार आहोत NK स्पोर्ट्स खांडवालच्या विरोधामध्ये 2-2 हात देताना. NK स्पोर्ट्स खांडवाल आपण देखील रेडी राहायचे. यापुढील सामना आपला आहे. यामधून विजय होणारा संघ आपल्या समवेत लढत देताना दिसेल. चला सलामीची जोडी पाठवायची आहे. खूप जास्त वेळ खर्च करतायत आपण. टेंबरवाडा संघाचे सलामीवीर आपण लक्ष द्यायचंय. हा सामना जर 30 मिनिटाच्या आतमध्ये होत नाही तर यापुढील क्वालिफाय होणारा जो सामना आहे ना तो 3 षटकांचा खेळवला जाईल आणि सेमीफायनल आणि फायनलचा सामना आपण 4. हॅलो एकदा दमदार आवाज आला. चला सामना सुरू करायचा आहे. पंच वेल आपल्याकडे खूप कमी आहे. या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. सलामीची जोडी आपण पाहतायत. 2 सलामीवीर बॅटर्स. एका बाजूने प्रशांत दुसऱ्या बाजूने संकेत. संकेत आणि प्रशांत ही सलामीची जोडी. स्ट्रायकिंग एंडला आपण प्रशांतला पाहतोय. वैयक्तिक पहिले संघातर्फे पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरून आपण पाहतायत भावेश. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला चेंडू अगदी खोलात टाकलाय. यॉर्कर लेनचा चेंडू होता. त्याला खोदून करण्याचा प्रयत्न. बॅटची इनर एज लागली आहे. तिकडे एक धाव पूर्ण होतीये. एकापेक्षा जास्त काही प्राप्त नाहीये. या दरम्यान चेंडूवर बॅटनं फटका सुंदर आहे. ताकद झोकली आहे. टायमिंग जबरदस्त. हवाई सफर आलाय फलंदाजाच्या बॅट मधनं. भावेशच्या विरोधामध्ये बिग हिट षटकार. संकेतच्या बॅट मधनं जर आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेगच्या वर्ण अक्षरशः या चेंडूला फेकून दिलं होतं. मोहर उमटवली होती 6 धावांची. जेव्हा चेंडू बॅटवर कनेक्ट झाला तेव्हा त्याच्यावर लिहिलं होतं की या चेंडूवर 6 धावा नक्कीच जाणार आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये स्टॅम्प मार्क स्ट्रोक बॅट मधनं आलाय. या दरम्यान चेंडू मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा लागली आहे. फक्त आणि फक्त सिंगल धाव तिकडे येईल. सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धाव फलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय 8च्या घरामध्ये. 8 धावा धावफलकावर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं सुरू आहे प्रगती पथावर. पॉवर प्लेचं षटक P1चं षटक. P1च्या षटकामध्ये आपण पाहतायत गोलंदाजी मार्क वर्ण भावेश ज्याने चांगली गोलंदाजी केली आहे. चांगल्या धाटणीचा खेळाडू आहे. या दरम्यान चेंडू आडवा बॅटनं पुन्हा एकदा चेंडू चाला गॅप मध्ये.
डीप मधनं क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतं. त्या ठिकाणी काय घडलंय? एस पंचांचं बोट आकाशाकडे आणि बॅटरला जावं लागेल. स्वतःच्या पायावर आता मात्र कुऱ्हाड आपटली आहे. बॅक टू द डगआउट. बिग विकेट इज डाऊन. संकेत एक मोठा बॅटर बाद झालाय डगआउटच्या आश्रयाला. आता मात्र संकेतला जावं लागतंय. निराश आहे, स्वतःवर निराश आहे आणि असणार देखील, कारण रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. पंच आपण त्या ठिकाणी मात्र स्टँड जवळ जायचंय. पंच लेग पंच. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. रनआउटच्या स्वरूपामध्ये एक फलंदाज बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. विशाल आलाय. विशाल येतोय. या दरम्यान चेंडू मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. डॉट बॉल आलाय. या दरम्यान चेंडू मात्र चांगला आहे. चांगला चेंडू आहे. चांगल्या लेंथवर होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तिकडे होत नाहीये. बॅक टू बॅकचा दुसरा चेंडू निर्धाव आलाय. पहिल्या षटकाची झाली आहे समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धाव आहेत 9. एक बाद 9 अशी स्थिती आपण पाहत आहेत. नाणेफेकी हरल्यानंतर फलंदाजी करत असताना हर्षित 11 टेमगरपाडा संघ आपण पाहत आहेत. सध्या तरी खूप जास्त मागे पडलाय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरं घेऊन गोलंदाज सुजित येतोय. प्रेक्षकांच्या माहितीकरिता सुरू असलेला सामना. एका बाजूने आपण पाहत आहेत हर्षित 11 टेमगरपाडा आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहत आहेत जगदीश 11 साविंद्रा. एक जबरदस्त लढत, मोठी लढत आपण पाहता. यामधून विजय होणारा संघ थेट क्वार्टर फिनालेमध्ये 2-2 हात देताना दिसेल. NK स्पोर्ट्स खांडवलच्या विरोधामध्ये सेमीफायनलमध्ये दाखल झालेला संघ जर आपण अगदी पाहिला पहिल्या गटातील, चला सामना स्पीडअप करायचा आहे. वेल कमी खर्च करायची आहे. पंच आपण सातत्याने त्या ठिकाणी मात्र या दरम्यान चेंडू फटका सुंदर आहे. चेंडू चालाय कार्पेटच्या साह्याने डीप मधनं. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येत आहेत पुढे. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त सिंगल धाव. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होत नाहीये. सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जाऊन पोहोचलंय. धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 10च्या घरामध्ये. दुहेरी अंकामध्ये आता मात्र धावफलक प्रवेश करताना आपण पाहत आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाचं. सुजितच्या विरोधामध्ये हा फटका सुंदर आहे. मिनी हेलिकॉप्टर उडवलाय. स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक येत आहेत पुढे. एक धाव पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त दुसरं काही मिळेल का? यष्टी रक्षक थोडेसे फंबल होत आहेत. लगेचच दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. मैदानावरती राग व्यक्त केलं जातं. खऱ्या अर्थानं तुमच्या जेव्हा चुका घडतात मैदानाच्या आतमध्ये तेव्हा साहजिक आहे रागावणं. ओमसाई धावा आपण देखील रेडी राहायचे. या दरम्यानचा चेंडू चांगला आहे. त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. निशाणा तर चुकला. एक धाव झाली आहे पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण होतीये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आता पाहायला मिळतीये मैदानाच्या आतमध्ये. या दोन धावा जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात आहे. धावफलक जाऊन पोहोचलंय. चौदाच्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचते.
यानंतर NK खांडवल आपण देखील रेडी राहायचंय नेक्स्ट मॅच मध्ये. या दरम्यान चेंडूवर पाटणा स्विंग केलाय, व्हाट अ शॉट. चेंडूला फेकून देतोय ऑन साइडच्या वर्ण, थेट रस्त्यावर पाठवलाय ड्रायव्हिंग करण्याकरिता. 6 धावा षटकार. फटका दमदार होता सुजितच्या विरोधामध्ये, आता मात्र षटकार ठोकलाय. चांगला गोलंदाज आहे परंतु इकडे थोडासा खर्चिक ठरताना दिसलाय. फटका जबरदस्त होता, आडव्या बॅटनं मिडल ऑन द बॅट केला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून अक्षरशः चेंडूला फेकून दिलं होतं, स्लॉटमध्ये घेतलं आणि त्यानंतर त्याला जर पाहिलं तर पार्किंग साईडनं पाठवलंय 6 धावांकरिता. अजून एक चांगला फटका, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू गॅपमध्ये चालाय, क्षेत्ररक्षक दूरवर्ण येत आहेत. एक धाव पूर्ण, थोडीशी फंबलिंग, लगेच संधीचं सोनं केलंय तिकडे. दुसरी धाव देखील पूर्ण केली जातीये. काय जबरदस्त कमालीची रनिंग बिटवीन द विकेट करतायत दोन्ही बॅटर. चांगल्या पद्धतीने चित्याच्या वेगानं अक्षरशः धावताना दिसलेत. दोन्ही बॅटरच्या बद्दल चर्चा करायची झाली तर एका बाजूने आपण पाहतायत विशाल आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत प्रशांत. या दरम्यान चेंडू फुल टॉस आहे, आडव्या ब्लॅटनं स्लॉक केलाय, चेंडूला फेकून देतोय. बिग हिट, आजच्या दिवसातील सर्वात लांब पल्ल्याचा षटकार ठोकला इकडे बॅटरनं. 6 धावा षटकार. पत्रा बजाव स्ट्रोक आला इकडे. व्हाट अ शॉट. त्याच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात आहे. धावफलक जाऊन पोहोचतंय ते म्हणजेच 28 अर्थातच 28च्या घरामध्ये. या षटकामध्ये 19 धावा कुठून काढलेत. अक्षरशः सुजितच्या विरोधामध्ये काउंटर अटॅक केलं गेलंय. 4 षटकांचा सामना आहे आणि त्या षटकामध्ये सध्याच्या घडलं ते दुसरं षटक खूप जास्त खर्चिक राहिलंय जगदीश 11 चाविंद्राकडनं. चला षटक क्रमांक 3 लगेचच गोलंदाज यायचंय आपण. तिसऱ्या षटकाकरिता गोलंदाजी मार्क वरून आपण पाहताय आदेश येत आहेत. गोलंदाज या दरम्यान चेंडू फुल टॉस आहे, पाटणा स्लॉट मध्ये घेतलाय आणि इकडनं मात्र त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलंय. व्हाट अ शॉट. घुटना टेक, तमाशा देख. 6 धावा षटकार. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दुधारी तलवार, दोनों तरफ से वार और सिर्फ वार. या दरम्यान चेंडू फटका सुंदर एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षकाकडे संधी आहे. चेंडू वेगाने चाललाय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. 2 धावा तिकडे अगदी सहजरित्या पूर्ण होतील. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु परतवलंय बॅटरला. या चेंडूवर प्राप्त होतील धावा 2-2च्या मदतीनं. धाव फलक जर पोहोचलंय 36 36च्या घरामध्ये, मैदानाच्या आतमध्ये. धावा बोललाय फलंदाजानं. या दरम्यान सुंदर स्लॉक चेंडू पण पाहतायत जबरदस्त स्ट्रोक इकडनं आलाय. एका टप्प्याने चेंडू सीमारेषेच्या बाहेर जरूर गेलाय. या चेंडूवर चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता जाऊन पोहोचतंय ते म्हणजे 40च्या घरामध्ये. काय फलंदाजी होतीये, जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये, काउंटर अटॅक. हा चेंडू मात्र सरळ बॅटना ऑन द राईट. चेंडू चाललाय त्या ठिकाणी नो मॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू अदलतो. एक धाव पूर्ण झालीये.
दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, कारण इकडे जर पाहिलं तर जेलपर्यंत देखील कोणता क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. त्यानंतर जिकडे एक धाव होती तिकडे दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. या दुहेरीच्या मदतीने धावफलक जर पाहिलं तर आता जाऊन पोहोचलंय 42-42च्या घरामध्ये. फटकेबाजी सुंदर सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, चौफेर फटकेबाजी सुरू आहे. हा चेंडू मात्र फटका फसलाय, यष्टीरक्षकाकडे संधी आहे, घेतलीये झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. बिग विकेट इज डाऊन. फलंदाज आपण पाहत आहेत प्रशांत मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत भूषण येत आहेत. भूषण विनाईट नंबर 4 वर आलेत. फलंदाजी जर आपण पाहिली ना तर चांगली केली आहे विशाल भोईर. चांगल्या दाटणीची फटकेबाजी करताना दिसलेत मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान चेंडू अडवा पाटणं, वाड शॉट ऑन साइडला फेकून देतोय. आल्या पहिल्याच बॉलवर विशालच्या बॅटमधनं, भूषणच्या बॅटमधनं ऍक्च्युली हा ट्रेडमार्क स्ट्रोक 6 धावा, षटकार. धावफलक 48च्या घरामध्ये जाऊन पोहोचले या षटकाराच्या मदतीनं. 48 धावा धावफलकावर. अक्षरशः तुटून पडले. जणू काय जो फलंदाज येतोय तो षटकार चौकाराच्या आतिषबाजीच करतोय. जणू काय घर न सेट होणार आलेत की काय फलंदाजी होतीये. प्रेक्षणीय फटकेबाजी, मंत्रमुक्त करून सोडले प्रेक्षकांना देखील. फलंदाजी करणाऱ्या संघाला देखील सातत्याने खेम्यातून टाळ्या वाजवण्याची संधी भेटतीये, कारण त्या पद्धतीची फटकेबाजी देखील होतीये. चला, वेळ कमी खर्च करायचा, क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. चला, सामना सुरू करायचंय. शेवटचे षटक आपण पाहत आहेत. 48 धावा धावफलकावर लागले गेलेत. षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाजी मार्क वरून आपण पाहत आहेत शुभम. पहिलाच बॉल विशालने इकडनं मात्र फेस करत असताना आडवा पाटणं, चेंडू चालला गॅप मध्ये. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे, दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न, चुकीच्या एंडवर थ्रो आणि दुसरी धाव देखील पूर्ण होतीये. थोडीशी फंबलिंग त्या ठिकाणी मात्र होताना दिसली आणि लगेच दोन्ही बॅटर्स 2 धावा पडून पूर्ण करतायत. या 2 धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जाऊन पोहोचलंय. 50 धावा धावफलकावर लागले गेलेत. अर्धशतक पूर्ण झालंय. चला, फलंदाजी करणारा खेमा एकदा टाळ्या व्हायला हवेत. जबरदस्त फटकेबाजी करतायत फलंदाजी करणारे बॅटर्स. या दरम्यान चेंडू मात्र अडवा पाटणं खेळण्याचा प्रयत्न, मिडल ऑफ द बॅट ठीकसा करू शकला नाहीये. चेंडू चालला डीप मध्ये, स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एक धाव पूर्ण झाली आहे, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. काय जबरदस्त खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. जर आपण पाहिलं ना तर हर्षित 11 टेमघरपाडा संघ अप्रतिम प्रदर्शन करताना दिसलाय. खास करून जर आपण विचार केला तर बॅटर विशाल काय बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकात फक्त एक सिंगल आली होती, त्यानंतर एकही सिंगल आली नाहीये. चौकार षटकारांमध्ये इकडनं मात्र डिलिंग होताना दिसली आहे.
अथवा जिकडे सिंगल होती तिकडे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केले आणि त्यामध्ये यशस्वी देखील ठरलेत. या दरम्यान चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, प्रचंड वेगाने चेंडू टाकलाय. ओरपी जोता फलंदाज आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. सरळ लेंथने टाकलेला हा चेंडू निर्धाव येतोय. या दरम्यान चेंडू मात्र डबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मधनं येत आहेत. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे. फक्त आणि फक्त सिंगल धाव तिकडे येईल. खूप कालावधीनंतर आता मात्र पहिली सिंगल आली आहे. या षटकातील अजून देखील 2 चेंडूंचं येणं बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये काय फलंदाजी झाली आहे. धावफलका जर आपण विचार केला तर धावफलक 53च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. या दरम्यानचा फटका जोरदार आहे, दमदार आहे, दर्जेदार आहे, ताकदवर आणि चेंडूला फेकून दिलंय. सीमारेषा पार आलाय फलंदाजाच्या बॅटमधनं, भूषणच्या बॅटमधनं षटकार. काय फटकेबाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये. भूषण वडा बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग करताना दिसलेत. फुलटॉस आडव्या बॅटनं संधी आणि संधीचं सोनं करणं जाणतात भूषण. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार, इनिंगची झाली आहे समाप्ती. या षटकाराच्या मदतीनं धावफलक आता मात्र डोंगरा एवढं मोठं बनवलंय. 65 धाबा या स्पर्धेतील हाय स्कोर बनवलाय. 66चा टार्गेट. षटक क्रमांक 4 संपलं. पहिली इनिंग संपली आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. भादवड संघ, भादवड बोलतोय टेमकरपाडा संघ. चला गेम फास्ट करायचंय. सलामीची जोडी पाठवायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. चला सलामीची जोडी पाठवायची आहे. सलामीची जोडी पाठवायची आहे. संकेत ये संकेत बॉलर
आपण पाहता या ठिकाणी हरेशजी ठाकरे यांचं आगमन झालंय. साहेब आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूने जर आपण पाहिलं तर भावेश आणि एका बाजूने आपण पाहताय जयेश. या स्पर्धेचा जर आपण विचार केला तर स्वर्गीय बालारामजी ठाकरे स्मृती चषक 2025 चा महासंग्राम. हरेशजी ठाकरे यांचे पिताश्री आणि त्यांच्या नावाने आपण पाहता ही स्पर्धा सध्याच्या घडीला तरी सुरू आहे. साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहताय आयोजक या स्पर्धेचे RS ग्रुप ठाकूरपाडा, त्याचबरोबर एक गावदेवी स्पोर्ट्स ठाकूरपाडा आयोजित ही स्पर्धा. RS ग्रुप ठाकूरपाडाचे अध्यक्ष आहेत साहेब. या दरम्यान चेंडू मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप. अवांतर धाव आली आहे. RS ग्रुप ठाकूरपाडा आपण भिवंडी माथाडीचे ते अध्यक्ष आहेत. आपण पाहतायत गोलंदाजी चांगल्या लेंथ वर करावी लागेल. नक्कीच खूप मोठी गोष्ट असते जेव्हा एखादा मुलगा काहीतरी देणं मागतं. आपण पाहता आई वडील आपल्याला लहानपणापासून मोठे करतात, त्यानंतर आपण मोठं झाल्यानंतर त्यांच्यासाठी एवढं तरी करायला हवं एवढं मला तरी वाटतं. आणि साहेबांनी ते या ठिकाणी केलंय. त्यांच्या वडिलांच्या नावाने स्पर्धा सध्याच्या घडीला तरी पार पडत असताना अभिमान आहे त्यांना वडिलांचा खऱ्या अर्थानं. चला जाऊया मॅचकडे. एक जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीकरिता आलाय. मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला सामना. एका बाजूने आपण पाहतायत हर्षित 11 टेमघर पाडा, त्यांच्या विरोधामध्ये विरोधी संघ आपण पाहतायत जगदीश 11 चाविंद्रा. फटका सुंदर आहे. चेंडू गॅप मध्ये चाललाय. त्या ठिकाणी मात्र चेंडू होतोय फरार. सीमारेषा पार. 4 धावा. पंचाचा इशारा आलाय. चौकार. या चौकाराच्या मदतीने जर आपण विचार केला तर धावफलक आता पुढे जात आहे. धावफलक जाऊन पोहोचतंय ते म्हणजेच 5च्या घरामध्ये. नेक्स्ट बॉल. फटका सुंदर आहे. अवैध गेलाय. क्षेत्ररक्षक तिकडे जज करतायत परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. सीमारेषा पार. एका टप्प्यानं येतो या चेंडूवर हा चौकार. चौकार येताना आपण पाहताय दुसरा चौकाराला या पहिल्या षटकातील याच पद्धतीने फटकेबाजी करावी लागेल. मोठे फटके एक्झिक्यूट करावे लागतील कारण आव्हान खूप मोठे आहे. 66चे टार्गेट आहे. या दरम्यान चेंडू मात्र मिड ऑफला आलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. निशाणा तिकडे थोडासा चुकलाय. कोणतीही धाव या चेंडूवर येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. षटक क्रमांक पहिलं आपण पाहतायत मार्गस्थ आहे, प्रगती पथावर आहे. 66 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत जगदीश 11 चाविंद्रा संघाचे 2 सलामवीर फलंदाज. आक्रमक फलंदाजी करावी लागेल. या दरम्यान चेंडू अडवा बॅटनं उडवलाय जरूर. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतायत परंतु त्यांच्या डोक्यावरून हवेच्या बरोबरीने हा चेंडू देखील मैदानाच्या बाहेर गुल झालाय. 6 धावा. येतोय षटकार. चला क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण टीम मीटिंग करायची नाहीये. नवीन गोलंदाज लगेच गोलंदाजी मार्कवर लावायचे. टीम मीटिंग करायची नाहीये. चला टीम मीटिंग करायची नाहीये. क्षेत्ररक्षण करणारा संघ क्षेत्ररक्षण आपण सजून घ्यायचंय. धावफलका जर विचार केला तर पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा आलेत 15. यात सरासरीने फटकेबाजी करावी लागेल. जर आपण सरासरी पाहिली तर इकडनं मात्र प्रति षटका मागे सरासरी आहे ती म्हणजेच 16च्या सरासरीने धावगती गाठायची आहे. 16.30च्या सरासरीने धावगती गाठायची आहे. या दरम्यान चेंडू फटका जबरदस्त आहे. टायमिंग पाहावं लागेल. प्रॉपर झालंय.
ओहो, धमाकेदार स्ट्रोक, 6 धावा, षटकार. What a shot, what a batting, fantastic, fabulous batting by भावेशच्या बॅट मधनं हा षटकार आलाय. भावेश मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी ताबडतोड अंदाजामध्ये फलंदाजी करत असताना बाबू या नावाने ओळखला जातो, परंतु सध्याच्या घडला तरी चर्चेत येणारं नाव आहे, कारण त्याने फटकेबाजी देखील त्या दाटणीची केली आहे मैदानाच्या आतमध्ये. चला, वेल कमी खर्च करायचंय, लगेच नवीन गोलंदाज लावायचे. षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहताय धाव फलकावरती धावा लागले गेलेत, ते म्हणजेच 21 रन ऑन द बोर्ड विदाउट लॉस ऑफ, कोणताही गडी न गमवता 21 धावा धाव फलकावर. 66 जे टार्गेट आहे ते सध्या तरी पूर्णपणे तोडत काढलंय, फोडत काढलंय. एक षटकाच्या अखेरीस 21 धावा धाव फलकावर लागले गेलेत. चला, वेल कमी खर्च करायचं, क्षेत्ररक्षण करणारा संघ. हवा सुरू आहे आणि हवेच्या जोरावर खूप षटकार लागतायत. मैदानाच्या बाहेर खूप चेंडू जाताना आपण पाहिलेत. टायमिंग करायचंय फक्त. हा फटका देखील सुंदर आहे, गॅप मध्ये चाललाय. वाडा फिल्डिंग जबरदस्त एफर्ट तिकडे लावले स्वतःला, पूर्णपणे त्या ठिकाणी झोकलंय क्षेत्ररक्षकानं. उडी घेत असताना चेंडूला थांबवण्यामध्ये यश आलंय त्यांना. फक्त आणि फक्त सिंगल धाव तिकडे येईल. सिंगलच्या मदतीने धावफलक आता 22च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. भावेश आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. त्याने बॅक टू बॅकच्या 2 चेंडूवर 2 षटकार ठोकले होते. गेल्या षटकाच्या 2 शेवटच्या चेंडूवर 2 षटकार आलेत. चला, वेल कमी खर्च करायचे. फलंदाजी करणारा क्षेत्ररक्षण करणारा संघ, क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण वेल कमी खर्च करायचे. आपण खूप जास्त वेल घेतायत, या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. भावेश षटकारांच्या हॅट्रिक वर आलाय. येईल का षटकारांची हॅट्रिक भावेशच्या बॅट मधनं? प्रश्नचिन्ह उभा राहिलाय समोर. आडवा बॅटनं फटका तर फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेण्याचा प्रयत्न करतो. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न, पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. दोन्ही बॅटर्स मध्ये चांगल्या पद्धतीचे कॉलिंग कॉन्टॅक्ट्स, चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. 2 धावा इकडे पूर्ण होत आहेत. 2 धावांच्या मदतीनं जर आता पाहिलं तर धावफलक पुढे जाऊन पोहोचतंय. 24च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. नेक्स्ट बॉल. या दरम्यान चेंडू मात्र फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये गेला. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. सिंगल धावेच्या मदतीने जर आपण विचार केला, धावफलक पुढे जातोय. धावफलक जाऊन पोहोचतोय 25च्या घरामध्ये. या दरम्यानचा फटका सुंदर आहे, ताकद जोगली आहे आणि टायमिंग देखील प्रॉपर आहे. टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर. बिग हिट षटकार. काय फलंदाजी होती मैदानाच्या आतमध्ये, अक्षरशः तुटून पडलेत दोन्ही देखील बॅटर. एका बाजूने भावेश अटॅक करतोय, दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर जयेशची बॅट देखील बोलायला सुरुवात झाली आहे. जयेशच्या बॅटमधनं देखील एक षटकार येताना दिसलाय. या षटकाराच्या मदतीने जर धावसंख्या पाहिली तर आता जाऊन पोहोचली 31. 31च्या घरामध्ये 31 धावा धाव फलकावर. या दरम्यान चेंडू आडवा बॅटनं उडवलाय. जरूर क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, तिकडे जज करतायत. पकडली गेली आहे झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. पहिला हादरा मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज जर आपण पाहिलं तर जयेश बॅक टू द डगआउट.
आता मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर पहिला आदरा बसलाय, चांगली फटकेबाजी करत होती. या जोडीने जर पाहिलं तर वैयक्तिक या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 31 धावांची पार्टनरशिप बिल्डअप झाली होती, परंतु त्यानंतर ती पार्टनरशिप तुटली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलाने दाखल होत असताना आपण पाहतायत न्यू बॅटर इन टू द ग्राउंड. मयूर आलेत. मयूर देखील एक चांगल्या धाटणीचे खेळाडू आहेत. या दरम्यान चेंडू मात्र फटका सुंदर आहे. चेंडू चालला गॅप मध्ये, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. एका टप्प्याने जोपर्यंत चेंडू जाईल तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल धाव, सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. या सिंगलच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे जात असताना जाऊन पोहोचलं गेलंय 32-32च्या घरामध्ये. 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहतायत 32 धावा धावफलकावर लागले गेलेत. येणारे चेंडू 12 धावांची गरज आहे. 12 चेंडू 34ची गरज, 66चं आव्हान आहे. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्क वरनं प्रशांत येत आहेत. सतराच्या सरासरीने आता मात्र धावा बनवायचे तिकडे. आपण पाहतायत ऍडव्होकेट अल्पेशजी ठाकरे यांचे या ठिकाणी आगमन झाले. व्हाईट ड्रेसिंग मध्ये आलेत. आता नक्कीच हसरा चेहरा आपण पाहताय. चला ड्रिंक्स ब्रेक संपवायचंय लगेचच. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्क वरनं आपण पाहतोय. या दरम्यान चेंडू अडवा बॅटनं फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. अजून एका विकेटचं पतन, फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅक आता मात्र मैदानाच्या आतमध्ये हादरे बसताना दिसत आहेत. या अगोदर जर आपण पाहिलं तर जयेश बाद झाले, त्यानंतर आता मात्र मयूरच्या खेळीचा देखील अंत झालाय. फुलटॉस चेंडू होता परंतु त्याचा फायदा उचलू शकला नव्हता. फलंदाजाला तंबूच्या अस्त्रियाला जावं लागतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मानस इनाईट नंबर 4 वर आलेत. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरनं. या दरम्यान चेंडू मात्र फिरवलाय बोटांची जादू दाखवलीये. चांगल्या धातणीचा चेंडू होता, पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने मुवमेंट क्रिएट करणारा फलंदाजाला अक्षरशः बेट करून गेलाय. याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. या दरम्यानचा चेंडू मात्र काय घडलंय, आउटसाइड द ऑफ स्टंप गेलाय. पंच आमच्या बाजूने बोलतायत. अभ्यंतर धावेचा इशारा आलाय पंचांचा. अभ्यंतरच्या मदतीने जर पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय 33-33च्या घरामध्ये. हा चेंडू फटका सुंदर आहे. वाडा शॉट, ताकद झोकलीये, टायमिंग जबरदस्त, प्रॉपर कनेक्शन. चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून लॉंग बिग वे, बिग हिट षटकार. वाडा शॉट, काय फटका एक्झिक्यूट केलाय. मिडल ऑन द बॅट करत असताना शरीरातली जेवढी ताकद होती ती इकडनं मात्र फोर्स केलीये. 6 धावांचा फटका इकडे आलाय. याच फटक्यांची गरज आहे. सातत्याने मोठे फटके खेळावे लागतील. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. बॅक टू बॅकचा दुसरा येईल का? चेंडू हवेत गेला, मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. वॉट कॅच, एका हाताने झेल पकडलाय.
फलंदाजाला देखील जावं लागेल तंबूच्या अस्त्र्याला. जबरदस्त झेल तिकडे टिपला गेलाय. विकेटचं पतन होतंय आपण पाहतायत. चल नवीन फलंदाज आपण पाहतायत. अजय पारदे आलेत मैदानाच्या आतमध्ये. चला वेल कमी खर्च करायची बेटर. या दरम्यान चेंडूवर बॅटनं पुल केलाय सक्सेसफुल. व्हॉट अ शॉट ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फेकून दिलंय. 6 धावांचा स्टॅम्प मार्क स्ट्रोक. षटकार. धावफलका जर आपण विचार केला तर हा फटका देखील जोरदार आहे, दमदार आहे. 6 धावा पुन्हा एकदा वेट ट्रान्सफर करत असताना अजून एक मोठा विकेट. या चेंडूवर देखील आलाय षटकार. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ फॅब्युलस बॅटिंग बाय बॅटर अजय पारदी. अक्षरशः फॉर्मात आलाय. मैदानाच्या आतमध्ये षटकारांची आतिषबाजी होत असताना या षटकाराच्या मदतीने धावफलक जर पाहिले जाऊन पोहोचतय 51च्या घरामध्ये. शेवटचे 6 चेंडू आणि आता मात्र धावांची गरज आहे. 6 चेंडू 15ची गरज आहे. चला टीम मीटिंग करायची नाहीये. क्षेत्ररक्षण करणारा संघ टीम मीटिंग करायची नाहीये. चला सामना सुरू करायचंय. शेवटचे 6 चेंडू आणि आता मात्र 15ची गरज. सामना रंगतदार स्थितीमध्ये आलाय. 6 चेंडू 15 धावा. एका बाजूने जर आपण पाहिलं तर जगदीश 11 साविंद्रा, दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत हर्षित 11 टेमकरपाडा. एक बिग फाईट, जबरदस्त सामना रंगतदार स्थितीमध्ये आलाय. अपेक्षा दोन्ही संघाने. पहिला बॉल उडवलाय ऑन दी अप. फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. एका टप्प्याने चेंडू फरार. सीमारेषा पार आलाय पहिल्याच बॉलवर. इकडनं फलंदाजी करणाऱ्या संघाची ताकद दाखवणारा हा दर्जेदार दमदार चौकार. सलामवीर बॅटर भावेश आता इकडनं मात्र षटकार ठोकताना दिसलेत. या षटकाराच्या मदतीने जर आपण पाहिले तर धावफलक आता मात्र पुढे जाऊन पोहोचलंय.
या दरम्यान चेंडू मात्र बोट थोडीशी फिरवली आहे. एक धाव तिकडे पूर्ण होईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? खराब थ्रो आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. काय टेक्निकल क्रिकेट खेळलं जातं. एक षटकार आला त्यानंतर यॉर्कर लेनचा चेंडू, त्याला सन्मान दिला. जिकडे एक होती तिकडे दुसरी धाव पूर्ण केली. या दोन धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता मात्र पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय 57च्या घरामध्ये. 4 चेंडू 9ची गरज. हा चेंडू जबरदस्त आहे. सामना रंगात जाईल का? हा चेंडू सांगून देतोय पूर्णपणे. हा नक्कीच येणारे चेंडू 3. आता 8ची गरज. सामना रंगतदार स्थितीमध्ये चाललाय. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये, कारण 66चं आव्हान होतं. तिकडनं सामना रंगतदार स्थितीमध्ये आलाय. शेवटचे 3 बॉल. आता 8ची गरज आहे. फलंदाजी करणारा संघ अपेक्षा करत असेल एखादा मोठा फटका. गोलंदाजी करणारा संघ अपेक्षा करत असेल एखादा विकेट, एखादा डॉट चेंडू. तीन चेंडू 8ची गरज. एका बाजूने जर विचार केलं जगदीश 11 साविंद्रा, दुसऱ्या बाजूनं हर्षित 11 टेमगर पाडा. शेवटचे 3 बॉल. 8ची गरज. कोण जिंकेल सामना? प्रश्नचिन्ह. फटका जबरदस्त आहे. वड बॉल तिकडे उपस्थित आहेत. एकदा पूर्ण झाली आहे. शेवटचा 1 बॉल. 7ची गरज. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. ही चुकी केली आहे का फलंदाजानं? तर हा नक्कीच चुकी केली आहे. फलंदाज बाद नसणार आहे. ऍक्च्युली फलंदाज बाद नसणार आहे. फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवर. शेवटचा 1 बॉल. 7ची गरज आहे. सामना कोणता संघ जिंकेल? शेवटचा चेंडू. 7ची गरज. हा चेंडू मात्र निर्धाव आलाय आणि याच बरोबर आपण पाहताय क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थातच हर्षित 11 टेमगरपाडा संघ दाखल झालाय क्वार्टर फिनालेच्या सामन्यामध्ये. 3 षटकांचा सामना आहे. चला दोन टीमचे कॅप्टन, चला दोन टीमचे कर्णधार आपण लगेच यायचे नाणेफेक करून घेतोय आपण. चला दोन टीमचे कॅप्टन. एका बाजूनं आपण पाहणार आहोत टेमगर पाडा संघाचे